शेतकरी आणि गावं समृद्ध होऊ शकत नाही। आणि या समृद्ध होण्याचा संबंध पाण्याशी आहे। जर उद्योग वाढवायचे असतील तर 4 गोष्टींची आवश्यकता आहे। वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे। जर शेतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शेती करता पाणी पाहिजे, चांगलं उत्तम बीज पाहिजे, स्वस्तामध्ये उत्तम आणि चांगलं खत पाहिजे आणि शेतकरी जो माल तयार करतात त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे। हे जर असेल तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे। पण आपल्याकडे या सगळ्या सोयी जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही। मला विशेष रूपाने पाण्याच्या प्रश्नावर आपल्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे। या भागामध्ये अनेक प्रकल्प अनेक वर्षापासून बंद पडलेले होते। मी एकदा विलासराव जगतापांना आठवत असेल की मी एकदा रात्री त्यांच्या गावी घरी राहिलो आहे 20 वर्षापूर्वी जतमध्ये। सगळीकडे खडकाळ जमीन, पाणी कुठे दिसतच नव्हतं। सांगली जिल्हा म्हटलं की सांगलीच्या आसपास सगळीकडे पाणी आहे। पण आज या आटपाडी जत या सगळ्या आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे। आणि म्हणून 2 गोष्टींची विनंती मला आपल्याला करायची आहे। पहिली सरकारने केली, दुसरी आपल्याला करायची आहे। पहिलं काम एक आहे की या भागामध्ये जे प्रकल्प होते ते अर्धवट अवस्थेमध्ये होते। म्हैसाळचा प्रकल्प असेल, टेंभूचा प्रकल्प असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये मी जेव्हा सिंचाई या वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा मी 2 योजना तयार केल्या, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना। या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आपल्या भागातले 7 आणि बळीराजा योजनेत 2 प्रकल्प घेतलेत। आणि मागील 5 ते 6 वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्यातून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, त्याला तुम्ही ताकारी आणि म्हैसाळ, तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी, मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी घेण्यात आले। एकूण 5182 कोटी रुपयाचा निधी देऊन जवळपास 77,970 हेक्टर जमिनीचं सिंचन झालं। हे निश्चितपणे खूप चांगलं काम झालं आणि एक शेतकरी म्हणून मला हे करण्याची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य आहे। दुसरी जी बळीराजा जलसंजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळच्या सरकारच्या सहकार्यातून आम्ही तयार केली। ज्या योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना, सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश करून मागील 5 वर्षात 1331 कोटी रुपयाचा निधी देऊन 1,13,701 हेक्टर सिंचनाचं क्षेत्र निर्माण झालं। मला अतिशय आनंद आहे। या दोन्ही योजनांमुळे जवळपास 2 लाख हेक्टर सिंचन निर्मिती या भागामध्ये झाली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना, जी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूळ उपसा सिंचन योजनेचे एकूण 3,000 कोटी रुपयाचा निधी जवळपास 1.5 लाख हेक्टर सिंचन निर्मित करून जवळपास 400 गावांना या सिंचनाचा फायदा झालेला आहे। आणि त्यामुळे कृष्णा कोयना ताकारी म्हैसाळ योजनेवरील 1900 कोटी रुपये व टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 1100 कोटी रुपये इतका निधी त्यावेळी उपलब्ध झाला। आणि या दोन्ही उपसा सिंचन योजनेचं काम आता मार्गी लागलं। तुम्हाला मिळणारं पाणी यांनी तुमचं जीवन फुलवलं, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलेलं। पण माझ्या बांधवांनो, एवढ्यावर काही हे संपलेलं नाही आहे। आज मी सांगलीमध्ये होतो। आज मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्याला आपल्या भागात कोल्ड स्टोरेज प्री कूलिंग प्लांट निर्माण करावे लागतील, IQF प्लांट निर्माण करावे लागतील। मी स्वतः माझ्या भागात फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या आणि 20 कंटेनर भाजी दुबईला पाठवतो महिन्याला।
आणि 10 कंटेनर भाजी आता कॅनडामध्ये पाठवतो. हे जे IQF आहे याच्यामध्ये भाजी वर्षभर ताजी राहते. आणि आता इटालीमधून नवीन मशीन आलेलं आहे की जे डाळिंब आहे त्याच्यातून दाणे वेगळे काढतायत. आणि जगाच्या मार्केटमध्ये आता डाळिंब किलो अर्धा किलो पॅकिंग करून चांगल्या ह्याच्यात जेव्हा विकलं तेव्हा चांगला भाव मिळणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे. मी मगाशी उदाहरण सांगितलं की नाशिक जिल्ह्यातला एक शेतकरी, तरुण शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि यावर्षी 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष या कंपनीने निर्यात केले. शिंदे, विलास शिंदे, सह्याद्री ॲग्रिकल्चर फार्म सोसायटी. आणि या भागामध्ये आता फार्मर प्रोड्यूस कंपन्या तयार करा. प्री कुलिंग प्लॅन, कोल्ड स्टोरेज, IQF भारत सरकारच्या योजनेतून टाका. कारण ज्यावेळी तुम्ही माल काढता तेव्हा भाव कमी असतो आणि तुमचा माल संपतो तेव्हा भाव वाढतो. त्यामुळे कोल्ड स्टोरेज आणि प्री कुलिंगची व्यवस्था असली पाहिजे. आणि आज मी मोठी घोषणा केली आहे. मुंबईचा समुद्र सांगलीमध्ये आणला. तुम्ही म्हणाल समुद्र कसा आणला, तर मी सांगलीमध्ये सॅटेलाइट पोर्ट, ड्राय पोर्ट उभं करण्याचा निर्णय घेतला. जयंत पाटलांना विनंती केली. नीता केळकर माझ्या मागे बऱ्याच दिवसापासून लागल्या होत्या. जागा पण निश्चित झाली होती. विलास आमचे संजय काकाही बरेच दिवस मागे होते. पण या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून अनुमती पाहिजे. आज जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत. आणि त्या ठिकाणी प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, IQF सेंटर आणि एवढंच नाही तर आता एक न्यूक्लिअर पॉवरचं एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ती बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची तेवढी सक्सेसफुल नाही आहे. पण तुम्ही एकदा विशाखापट्टणमला जा. तिथे एक आहे की आपण जर रेस पास केले, रेडिओ रेस, तर कांदा, आंबे, द्राक्ष याचं लाईफ 6 महिने वाढतं. आणि हे सगळं जर आपण जेव्हा करू तेव्हा सांगलीच्या ड्राय पोर्ट वरून डायरेक्ट तुमची द्राक्ष, डाळिंब जगात तुम्हाला कुठेही निर्यात करता येतील अशी व्यवस्था करू. आता तुम्हाला जगात चालणारी द्राक्षाची जात कोणती आहे ते शोधावं लागेल. लंडनच्या मार्केटमध्ये कोणत्या द्राक्षाला किंमत आहे, कोणतं डाळिंब लावलं पाहिजे, त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा. भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य करीन असा विश्वास देतो. याचबरोबर साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही आहे. आज शेतकऱ्याचा मेळावा म्हणून सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगतो. आपल्या देशामध्ये 280 लाख टन जास्तीत जास्त साखर लागते. आपण मागच्या वर्षी 360 लाख टन साखर तयार केली, म्हणजे 80 लाख टन साखर एक्सेस आहे. त्यामुळे